नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 33 नंबरचं सेशन कसं पूर्ण करायचं ते समजून घेतोय। सर्वात प्रथम मीराचं ब्राउझर लॉग इन करा, टायपिंगची प्रॅक्टिस टेस्ट कंप्लीट करा। मी डायरेक्टली सेल्फ पाथ लर्निंग वरती आलोय। प्रश्न पहिला आहे, तुम्ही मायक्रोसॉफ्ट एक्सेल ओपन कसे कराल? योग्य स्टेप ओपन करायचे। क्लिक ऑन स्टार्ट बटन, मायक्रोसॉफ्ट एक्सेल 1 नंबरचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे। स्टाफ अटेंडन्स सीट करता तयार टेम्पलेट शोधण्यासाठी आपण फाइल टॅब न्यू वर क्लिक करू शकतो। तर या ठिकाणी आपल्याला एच पर्याय म्हणजे बरोबर आन्सर याचं निवडायचं आहे। एक्सेलचे एक्सटेन्शन काय आहे? तर आपल्याला 3 नंबरचा पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे .xlx। टेक्स्ट अलाइनमेंट चेंज करण्यासाठी दिलेल्या इमेजेस मधून योग्य तो ग्रुप आपल्याला निवडायचा आहे। तर बी ऑप्शन निवडायचा आहे। पाहिजे तर तुम्ही इमेज ओपन करून बघू शकता। नेक्स्ट नॉलेज चेकला आपण जातोय। स्टार्ट बटनावरती टॅप करतोय। पहिला प्रश्न आहे, मेनू बारवरील कुठल्या टॅब खाली तुम्हाला एक्सपोर्ट नावाचा ऑप्शन आढळेल? तर आपल्याला या ठिकाणी फाईल नावाचा मेनू निवडायचा आहे। पुढीलपैकी कोणता पर्याय फॅमिली ट्री मध्ये आवश्यक असणारे घटक दर्शवितो? तर या ठिकाणी ए आजी आजोबा, बी पहिल्या पिढीतील मुले, म्हणजे 2 पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचे। फॅमिली ट्री तयार करण्यासाठी पुढीलपैकी कशाचा वापर तुम्ही करू शकता? तर आपल्याला मायक्रोसॉफ्ट एक्सेलचा वापर करता येतो, आपल्याला मायक्रोसॉफ्ट वर्डचा पण वापर करता येतो आणि गुगल शीटचा सुद्धा आपण या ठिकाणी वापर करू शकतो। म्हणजे 3 पर्याय तुम्हाला त्या ठिकाणी निवडायचे। मायक्रोसॉफ्ट ऑफिसचे ऑफलाईन व्हर्जन वापरत असताना तुम्ही फाईल गमावू नये म्हणून ती रिकामी जागा होईल याची काळजी घ्या। म्हणजे या ठिकाणी सेव्ह करणं त्या ठिकाणी गरजेची आहे। तुमचे डॉक्युमेंट सेव्ह करण्याकरता फाईल टॅब खाली पुढीलपैकी कोणते पर्याय तुम्ही त्यावरती क्लिक करू शकता? सेव्ह आणि सेव्ह ॲज आपल्याला करता येतं। तर अशा पद्धतीनं नॉलेज चेकचे 5 प्रश्न आपण समजून घेतले। आपण आता जातोय गाइडेड डू इट युअरसेल्फच्या प्रश्नाकडे। स्टार्ट बटनावरती आपण टॅप करतोय आणि पहिला प्रश्न आपण घेतोय, फॅमिली ट्री वर्कबुक या वर्कबुक मध्ये ट्री इमेज डिलीट करा आणि फाईल सेव्ह ॲज तुम्हाला करायची आहे। फॅमिली ट्रीच्या बाजूला एक इमेज आहे, त्या इमेजला टॅप करायचंय, डिलीट बटन प्रेस करायचंय, फाईल मध्ये जायचंय, सेव्ह बटनावरती टॅप करायचंय, ब्राउज बटनाला टॅप करायचंय आणि फाईलला परत रिपीट सेव्ह करायचंय। येणाऱ्या सूचनेला यस करायचं, फाईल सेव्ह होईल। त्यानंतर उत्तर आपल्याला सबमिट करायचंय। एकदा रिपीट आपण तो प्रश्न सोडून घेऊ। पहिले आपल्याला मी याला कॅन्सल करतोय आणि नव्यानं परत रिपीट घेतोय आपण। पहिलं ट्री आपल्याला सिलेक्ट करून डिलीट करायचे। फाईल मध्ये जायचंय, सेव्ह ॲजला टॅप करायचंय, ब्राउजला टॅप करायचंय, कोणते एक नाव टाईप करून दे। तुम्ही पहिले नाव टाईप केलं नव्हतं, सेव्ह बटनावरती आपल्याला टॅप करायचंय, बाजूला क्लिक करून उत्तर आपल्याला सबमिट करायचंय। नंबर 2, फॅमिली ट्री सीट मध्ये सुटापा टेक्स्ट सिलेक्ट करायचा आहे। टेक्स्ट सिलेक्ट केल्याच्या नंतर हा एक सेल इथं दिला, त्याला आपण सिलेक्ट केलं आणि त्याचा जो फॉन्ट कलर आपल्याला घ्यायचा आहे तो रेड घ्यायचा आहे। रेड इथं निवडायचं आहे, बाजूला क्लिक करायचं आहे, उत्तर आपल्याला सबमिट करायचं आहे। नंबर 3, फाईल टॅब सेव्ह ॲजचा वापर करून फॅमिली ट्री वर्कबुक तुमच्या डेस्कटॉपवर फॅमिली ट्री जनरेटर नावानं सेव्ह करायचंय। म्हणजे परत रिपीट फाईल मध्ये सेव्ह ॲजला जायचंय, ब्राउज बटनाला टॅप करायचंय, इथं तुम्हाला डेस्कटॉप निवडायचंय। तुमचं जे नाव तुम्हाला सांगितलंय मी ते कॉपी पेस्ट करतोय। तुम्हाला प्रत्येकाला कॉपी पेस्ट जमत असेल, कॉपी पेस्ट करायचे कंट्रोल सी आणि कंट्रोल व्हीच्या मदतीनं। सेव्ह बटनावरती टॅप तुम्हाला करायचंय, बाजूला क्लिक करून उत्तर आपल्याला सबमिट करायचंय। नंबर 4, फॅमिली ट्री सीट मध्ये सेल राकेश टेक्स्ट सिलेक्ट करायचा आहे। फॅमिली ट्री मध्ये सीट मध्ये सेल जो राकेश नावाचा ऑप्शन दिसतोय आपल्याला, तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे। स्टार्ट एक्झामला टॅप करायचंय, राकेश नावाचा शब्द सिलेक्ट केला, त्यामध्ये आपल्याला अलाइनमेंट सेंटर वापरायची, म्हणजे त्या अलाइनमेंट सेंटरला यायचंय, बाजूला क्लिक करून उत्तर आपल्याला सबमिट करायचं आहे। शेवटचा प्रश्न आहे 5 नंबरचा, फॅमिली मेंबर सीट मध्ये B2 सेल सिलेक्ट करायचा आहे। B2 नावाचा सेल आपण सिलेक्ट केला, त्यामध्ये फॅमिली ट्री जनरेटर्स आपल्याला काय करायचंय, कॉपी पेस्ट करायचंय। कॉपी पेस्ट केल्याच्या नंतर या ठिकाणी त्याला आपल्याला बोल्ड करायचंय, त्याला इटॅलिक सुद्धा आपल्याला करायचंय, बाजूला क्लिक करून घ्यायचंय, नेक्स्ट आपल्याला उत्तर सबमिट करायचंय। अशा पद्धतीने आपण या ठिकाणी 33 नंबरच्या गाइडेड डू इट युअरसेल्फ कंप्लीट केले। सिम्युलेशनच्या प्रश्नाकडे आपण जातोय। स्टार्ट बटनाला टॅप आपण करतोय। नेक्स्ट, मजकूर किंवा संख्या अलाइन करून तुमचे स्प्रेडशीटचे स्वरूप सुधारू शकता, ते वाचणे आणि समजणे सोपे होते म्हणून निवडलेला मजकूरच्या सेंटर अलाइन आपल्याला करायचं आहे। अलाइन सेंटरला आपल्याला जायचं। पहिला जो प्रश्न होता अलाइनमेंटचा होता। दुसरा प्रश्न असा आहे की आपल्याला
गुगल क्रोमच्या माध्यमातून त्या ठिकाणी टेम्पलेट डाउनलोड करून दाखवायचं आहे. पहिले गुगल क्रोम ओपन केलं मी, त्यानंतर टेम्पलेटला टॅप केलंय आणि त्याच्यानंतर इथं टेम्पलेट दिसतंय तुम्हाला, म्हणजे पहिली वेबसाईट, त्यानंतर टेम्पलेट. सेशन कम्प्लिशनला आपण जातोय, स्टार्ट बटनाला टॅप आपण करतोय. नेक्स्ट पहिला प्रश्न आहे, रिकामी जागा प्रतिमाला डिस्कवर किंवा त्याच्या मेमरीमध्ये डिजिटली रेकॉर्ड करते. डिजिटल कॅमेरा याचं उत्तर आहे, म्हणजे पहिल्या नंबरचा आन्सर आपल्याला याचं द्यायचं आहे. हे वैशिष्ट्यपूर्ण डिजिटल व्हिडिओ कॅमेरे आहेत जे प्रतिमांना ग्रहण आणि कॅप्चर्स करतात. याचं उत्तर आपल्याला वेबकॅम्स द्यायचं आहे. OCR हे वैशिष्ट्यपूर्ण डिजिटल व्हिडिओ कॅमेरा आहेत जे प्रतिमांना ग्रहण आणि कॅप्चर करतात. याचं उत्तर आपल्याला चूक द्यायचं आहे. जो डिव्हाइस जो मूळ प्रतिमा तयार करतो, ग्रहण कॅप्चर करतो, उदाहरणार्थ डिजिटल कॅमेरा किंवा डिजिटल व्हिडिओ कॅमेरा, त्याला रिकामी जागा असं सुद्धा बोलल्या जातं. त्याला इमेज कॅप्चरिंग डिव्हाइस असं बोलल्या जातं. बी नंबरचाच पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. तर अशा पद्धतीनं 33 नंबरच्या सेशन मधलं सेशन कम्प्लिशन आपण समजून घेतलंय. 33 नंबरचं सेशन अगदी तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल. परत पुन्हा भेटू आपण 34 नंबरच्या सेशन मध्ये. ओके.